तर राम राम मित्रांनो, आज आलो आपण विशाखापट्टणम मध्ये आणि आम्ही आलो नाश्ता करायला. तर आंध्र प्रदेशमध्ये याला पोंगल म्हणतात आणि हे पोंगलचा नाश्ता इकडे सगळेजण करतात. ही कॅन्टीन इथं बसायची काही व्यवस्था नसते, असं उभं राहावं लागतंय. जबरदस्त दणका सुरू आहे इकडे ह्या मामाचा उभं राहून. आणि हे आहे बघा मच्छी मार्केट विशाखापट्टणमचं. इथं हर एका प्रकारची तुम्हाला माशी भेटती, कुठली पण असो, बोंबील असो, कटला असो, चिलाबी असो. ह्याला हे लोक बोंबील इकडं निवडत आहेत. आणि ह्याच्या पुढे ही आपण जी माशी बघालो मोठी, ही जी बाई बी घासाघासी करायली, ती सगळी चिलाबी माशीची घासाघासी करायली. आणि ह्याच्या पुढे हे सगळे लोक आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या माश्या निवडत आहेत. जर कोणाला जर विशाखापट्टणममध्ये आला तर हे तुम्ही मार्केट बघा, खूप मोठं मार्केट आहे हे माशाचं. आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटून जातील इझिली. आणि हे आहे बघा फ्रूट मार्केट, जिथं आपण आपली गाडी खाली करायला आलो होतो. आणि इथं तुम्हाला हर एक प्रकारचं फ्रूट भेटेल. विशाखापट्टणम फोर्टच्या बाजूला एक फ्रूट मार्केट आहे. इथं संत्रा, मोसंबी, अंजीर, जे बी तुम्हाला वाटेल ते, खरबूज वगैरे ह्या फ्रूट मार्केटमध्ये तुम्हाला भेटून जाईल. आणि हे जे मेन आहे एंट्रन्स या मार्केटचा, इथं किमान 4 असे मार्केट आहेत, त्यापैकी हे एक मार्केट आहे. तर मित्रांनो, झालेली आपली गाडी आता खाली नंबर 1 प्रकारे अशी. आणि हे मामा आहेत, याच्या दुकानामध्ये माल खाली केला. मार्केट पण पूर्ण झाले बंद, मामा नाही केलंय त्याचं शटर बंद. आता निघालो आपण आपल्या पुढच्या भाड्यासाठी. ही आपला मामा संघ आणला होता, जरा जी वादावादी झाली ती भाड्यासाठी. तर मित्रांनो, तुम्हाला हा छोटा मोठा व्हिडिओ कसा आवडला की नाही आवडला आम्हाला सांगा कमेंटमध्ये. भेटूया दुसऱ्या जबरदस्त व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवशंभो.